आमचा YouTube चॅनल तयार करण्यामागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उपक्रम त्यांच्या पालकाची माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे असून विद्यार्थ्यांच्या साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील सुप्त कलागुणांना वाव देणे आहे. परिवर्तनवादी महापुरुषाची जयंती, पुण्यतिथी व महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून समाधीतपणा निर्माण करणे, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे हाच आमचा उद्देश असेल. भारतभूच्या मुकुटातील एक हिरा निखळला होता, विश्वाला करुणी प्रकाशित. आज प्रज्ञा सूर्य मावळला होता, आज प्रज्ञा सूर्य मावळला होता. होय मित्रांनो, आज तो 6 डिसेंबर 1956चा दिवस होता, जेव्हा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. आणि दिनांक 7 डिसेंबर 1956 या दिवशी मुंबई येथील चैत्यभूमीवर लाखोंच्या जनसमुदायाच्या साक्षीने त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले. मित्रांनो, येणाऱ्या पिढ्यांना बाबासाहेबांचे प्रचंड कर्तृत्व आणि असामान्य विचार कळावेत म्हणून संपूर्ण भारतात आजच्याच दिवशी बाबासाहेबांना अभिवादन केले जाते, त्यांच्या विचारांचे स्मरण केले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काळाच्या अविरत प्रवाहात जन्मलेले एक अलौकिक युगपुरुष, ज्यांनी आपल्या कर्तृत्वातून काळाच्या प्रवाहालाच कलाटणी दिली. हजारो वर्षांपासून दारिद्र्य, शोषण आणि अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या माणसांना सन्मानाने जगायला शिकवलं. स्वतः दिव्याप्रमाणे जळून या माणसांची आयुष्य प्रकाशित केलीत. मित्रहो, बाबासाहेबांचं जीवन एक धगधगत यज्ञकुंड होतं. त्यांच्या संपूर्ण अस्तित्वाला एका शब्दात सांगायचं म्हटलं तर तो शब्द म्हणजे संघर्ष. संघर्ष शिक्षणासाठीचा, संघर्ष सन्मानासाठीचा, संघर्ष सामाजिक जागृतीचा आणि संघर्ष संविधान निर्मितीचा. दिनांक 6 डिसेंबरच्या दिवशी या संघर्षाला पूर्णविराम मिळाला नाही, तर बाबासाहेबांचा हा संघर्ष अमर झाला. क्रांतीच्या, परिवर्तनाच्या आणि सुधारणेच्या वाटेवर चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी तो संघर्ष दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत राहील, दूरस्थ शिखराप्रमाणे प्रेरणा देत राहील. आजच्या दिवशी या प्रज्ञासूर्याला आठवताना आपण आपल्यालाच हा प्रश्न करायला हवा की बाबासाहेबांच्या स्वप्नातला देश आपण बनवू शकलो आहोत काय? स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांवर आधारित समाजाची बाबासाहेबांची प्रतिज्ञा प्रत्यक्षात उतरली आहे काय? जात, धर्म आणि समुदायाच्या पलीकडे बघण्याची जी दृष्टी संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आपल्याला देऊन गेलेत, ती आपण अंगीकारली आहे काय? प्रश्न थेट आहे, प्रश्न बिकट आहे, परंतु करुणा आणि शांतीचे प्रतीक असलेल्या भगवान बुद्धांच्या या कर्मभूमीत, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या या भारतभूमीतील माणसांना उत्तर असाध्य नाही. आज पर्यावरण बदल, धार्मिक तेढ, व्यसनाधीनता, बेरोजगारी, स्त्रियांवरील अत्याचार, भ्रष्टाचार अशा अनेक समस्यांनी राष्ट्राला व्यापले आहे. या प्रश्नांची उत्तरं शोधणाऱ्या माणसांना बाबासाहेबांचा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्रच मार्ग दाखवू शकतो, यावर माझा ठाम विश्वास आहे. या देशाच्या संविधानावर पूर्ण विश्वास असलेल्या, आपल्या हक्कांच्या प्रती जागरूक आणि कर्तव्यांच्या प्रती जबाबदार असणाऱ्या, न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांवर विश्वास असणाऱ्या सुदृढ समाजाची आपण जेव्हा निर्मिती करू, तीच या महामानवाला खरी श्रद्धांजली असेल असे मला वाटते. शेवटी एवढंच म्हणेन, पुस्तकांच्या मशाली हातात घेऊन अज्ञानांच्या काळोखाशी समर असतात. पुस्तकांच्या मशाली हातात घेऊन अज्ञानांच्या काळोखाशी समर असतात. मोठी माणसं गेली तरी त्यांचे विचार मात्र अमर असतात, त्यांचे विचार मात्र अमर असतात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.